नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर आज आहे ना देव दिवाळी होती आणि त्याचबरोबर ना आजपासून खंडोबाचा नवरात्र उत्सव जो आहे तो सुद्धा सुरू होणार होता. तर त्यासाठी मला आज छान अशी देवपूजा करायची होती आणि त्यासाठी म्हटलं आधी स्वच्छ मंदिर वगैरे करून घेऊया. मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तोही स्वच्छ करून घेऊया. तर इथे घरातली माझी बरीचशी कामं आवरली होती आणि मुलंही स्कूलला गेली होती आणि त्याचबरोबर ना इथे मी मंदिराच्या जे खाली कपाट आम्ही ठेवतो तर ते सुद्धा मला स्वच्छ करायचं होतं. तर ते आज सगळं करण्यासाठी ना मी इथे निवांत वेळ काढलेला आहे आणि मला असं वाटतं ना की जसं आपण आपल्या दिवाळीला म्हणजे आपली दिवाळी जेव्हा येते तेव्हा आपण घराची पूर्ण स्वच्छता करतो आणि त्यानंतरच जो काही उत्सव असतो तो साजरा करतो. तर मला वाटतं की देव दिवाळीसाठी सुद्धा ना आपण आधी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे कपाट जे यूज करतात तर त्याच्या खालचा जागा हे सगळं स्वच्छ आधी करावं आणि मगच देवपूजा करावी. कारण जाळी जळमटं ठेवून देवपूजा जर ती केली तर आपल्यालाही प्रसन्न वाटत नाही. थोडंसं गिल्ट, रिग्रेट आपल्याला येतं की इथे धूळ आहे, इथे राहिली आहे धूळ. आणि खरं सांगते रोजच्या धावपळीच्या आयुष्यात ना हे रोज साफ करायला कपाट काढून काही पॉसिबल नाही होत आणि तितका वेळही नसतो. तर त्यामुळे मग ना असं एक आठवड्याभरातून 15 दिवसातून मी हे कपाट वगैरे सगळं काढून स्वच्छ करते आणि यासाठी ना मी मिस्टरांची मदत घेत असते. पण आता ते कामाला गेलेत त्याच्यामुळे मग मला म्हटलं स्वतःच करावं लागेल. मग मी इथे एक ट्रिक यूज केली. माझ्या घरात जे मोठं टेबल होतं तर ते मी घेतलं आणि त्या टेबलावर असं मंदिर ठेवलं आणि त्यानंतर मग ते खालचं कपाट काढून स्वच्छ केलं. कारण लाईटचे कनेक्शन वगैरे आहेत ना ते मंदिराला जॉईंट आहेत. त्यामुळे मंदिर पूर्ण खाली काढून ठेवता येत नाही. त्याला सपोर्ट असा वरच्यावर पकडावा लागतो आणि ते एकटीने पॉसिबल होत नाही. त्यासाठी मग मी ही ट्रिक जी आहे ती केलेली आहे आणि त्यानंतर मग म्हटलं चला आपण देवपूजा आहे तीसुद्धा आता करून घेऊया. डिटेलमध्ये देवपूजा काही दाखवत नाही मी, कारण याआधीसुद्धा मी शेअर केलेलं आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर इथे आता देवांना फुलं वगैरे वाहून घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी दिवा प्रज्वलित करते, त्यानंतर अष्टगंध जे काही असेल देवांना ते लावून घेते आणि त्यानंतर मग फुलं वाहते आणि मग अगरबत्ती जी आहे ती दाखवत असते. तर फुलं वाहण्याच्या वेळेला ना मी इथे धूप लावून घेत असते, म्हणजे मलाही छान वाटतं प्रसन्न आणि धुपाच्या ना ह्याच्यामध्ये देवांनाही फुलं वाहणं छान वाटतं. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करत असते आणि आज फुलं थोडीशी कमी होती, म्हणजे सुट्टी फुलं जी असतात ना मिक्स शेवंतीची वगैरे गोंड्याची तीच फुलं होती. कारण मी आता एक्स्ट्राची फुलं काही मागवली नव्हती, कारण आम्हाला तर 2 दिवसात गावीसुद्धा जायचं आहे. त्यामुळे मग मी एक्स्ट्राची फुलं काही मागवली नव्हती. पूजा झाल्यानंतर ना इथे नैवेद्य अजून काही मी बनवलं नव्हता. त्यामुळे मग इथे एक संत्रं होतं ना तर तेच मी नैवेद्य म्हणून ठेवलं आणि दारातसुद्धा खूप छान अशी रांगोळी काढली आणि आज देवदिवाळी असल्यामुळे ना 2 दिवे लावलेले आहेत दारात आणि आता करणार आहे मी बाकीच्या कामांना सुरुवात. तर आता जसं मी म्हटलं की 2 दिवसात आम्ही गावी जाणार आहोत. सो हे फ्रीजमध्ये आवळे ठेवले होते तर म्हटलं आता याचं काहीतरी करूया, कारण यायलासुद्धा आम्हाला 3-4 दिवस लागणार आहेत. तर हे आवळे पूर्ण खराब होऊन जातील. तर आता हे आवळे मी काढलेले आहेत आणि थोडेसे डागाळलेसुद्धा आहेत, कारण 2-3 दिवस झाले ह्यांना आणून करायचं करून राहून गेलं. तर आज फायनली म्हटलं करूनच जाऊया आज आपण, कारण मला आल्यानंतर पॉसिबलच होणार आहे. तर आधी सगळे स्वच्छ आवळे धुवून घेते आणि मस्त असे टपोरे आवळे होते. मला याचं ना आवळ्याचं जे कँडी असते ना ती बनवायची होती, पण ती राहून गेली आणि स्वयंपाकात ना आज मला सिम्पलच असं बनवायचं होतं. तर म्हटलं चला आपण मस्त कढी बनवून घेऊया. खूप दिवस झाले कढी खाल्ली नव्हती. तर कढी आज इथे मी बनवणार होते आणि भात आणि सकाळी चपाती भाजी जी बनवली होती ना, भुर्जी चपाती म्हणजे पनीरची भुर्जी बनवली होती आणि चपात्यासुद्धा होत्या. तर त्याच म्हटलं आता खाऊया. तर मस्त इथे तडका जो आहे तो मी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर कढी जी आहे ना ती मस्त दह्यामध्ये थोडंसं बेसन, हळद, मीठ टाकून मिक्स करून घेतली आणि खूप सारी कोथिंबीर टाकली आणि आता ह्याला तडका देते.
तर मला ना कढी खूप आवडते. म्हणजे जेव्हासुद्धा मला असं डाळ खाऊन खाऊन कंटाळा येतो, नकोशी वाटते डाळ, त्यावेळेला मी अशी कढी वगैरे बनवत असते. टोमॅटोचा सार पण छान बनतो, पण कढी मला जास्त आवडते. आणि एकेकाळी तुम्हाला सांगते कढी मला अजिबात आवडायची नाही, पण ते आता माझी फेवरेट झालेली आहे. तर इथे भात जो आहे तो सुद्धा लावून घेते आणि बघा इथे माझा स्वयंपाक जो आहे तो रेडी झालेला आहे. आणि मग मी काय केलं ना, कढीला थोडंसं ना लाल मिरच्यांचा आणि तिखटाची जी आहे ती तडका दिला आणि मस्त असे ना त्याच्यामध्ये मी ना भजीसुद्धा टाकून घेतले आणि कढी पकोडा आणि मस्त ना भुर्जी असं एन्जॉय केलं. त्यानंतर पुढे काही मग शूट केलं नाही संध्याकाळी मी आणि दुसऱ्या दिवशी मग हा व्लॉग मी जो आहे तो शूट केला. तर आज मला काही करून हा फ्रीज जो होता तो क्लीन करायचा होता. कारण आता मार्गशीर्षसुद्धा चालू होणार आणि त्याचबरोबर ना आता गावीसुद्धा जायचं आहे. त्याआधी म्हटलं चला फ्रीजमध्ये काय आहे ते बघून घेऊया. तर सगळ्यात आधी मी फ्रीजर जे आहे ते काढलं साफ करायला. त्यातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या काढून घेतल्या. फ्रीजरमध्ये फारसं काही असं नसतं जे मला डिस्कार्ड करायचं असतं, कारण फ्रीजरमध्ये खूप कमी गोष्टी असतात आणि बाकीच्या जे काय एक्स्ट्राच्या म्हणजे चुकून माकून राहिलेल्या असतात, म्हणजे लक्षात राहत नाही, अशा फ्रीजमध्ये खाली गोष्टी राहतात. तर त्यासुद्धा मी आता काढून घेणार आहे आणि मला त्यानंतर संध्याकाळी थोडंसं कपडे वगैरे जे आहेत गावी न्यायचे, तर ते सुद्धा काढून घ्यायचे. तर म्हटलं आधी फ्रीज साफ करून घेऊया. तर इथे माझा ना फ्रीजर जो आहे तो क्लीन करून झाला होता आणि आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मी इथे अरेंज करून घेते. तर बऱ्याचशा गोष्टी मी फ्रीजरमध्ये ठेवत असते, कारण खाली इतक्या जागा होत नाही सगळ्या गोष्टी ठेवायला, त्यामुळे मी फ्रीजरचा असा वापर करते. आणि आमचा हा फ्रीज खूप मोठा आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये मावतातसुद्धा. आणि आपल्या बायकांना सवय असते सगळ्याच गोष्टी अशा भरून भरून ठेवायची, कारण आपल्याला ना भले आपल्याला उपयोग होऊ ना हो, पण सगळ्या गोष्टी आपल्याकडे ना भरभरून असल्या पाहिजेत. कोणतीही गोष्ट रिकामी नाही असली पाहिजे, कोणताही डबा रिकामा दिसला नाही पाहिजे, अशी आपल्या सगळ्याच बायकांना सवय असते. तर इथे आता फ्रीज वगैरे जो आहे तो सुद्धा मी आता क्लीन करायला घेणार आहे. तर आधी सगळ्या गोष्टी काढून घेणार आहे आणि त्यानंतर ना प्रत्येक गोष्ट मी क्लीन करणार आहे. म्हणजे थोडंसं डीप क्लिनिंग बोलू शकता फ्रीजची आज करणार आहे मी, कारण मला सगळं साफ करून मग यात भाज्या वगैरेसुद्धा आल्यानंतर स्टोअर करायच्या आहेत. आता जाताना काही मी स्टोअर करणार नाही, जेव्हा मी येईन गावावरून त्यानंतरच मग स्टोअर करणार आहे. आणि गावी आम्ही लग्नासाठी जाणार आहोत, तर त्यासाठी 3-4 दिवस जाणार आहेत. म्हणजे 1 दिवस हळद, लग्न आणि परतीचा प्रवास, जाण्याचा प्रवास, असे 3-4 दिवस लागणार आहेत. सो त्यासाठी मला सगळी तयारी करायची आहे. आणि फ्रीज खोलला की बघा आमचा हा ना भोका इकडे येत असतो आणि बघा टी-शर्ट याने उलटं घातलेलं आहे. दिवसभर ते टी-शर्ट काढायचं, घालायचं, ह्या ड्रॉवरमध्ये सतत वावर, म्हणजे एक गोष्ट धड होणार. आणि फ्रीजमध्ये त्याचा इतका वावर असतो ना, सगळ्या गोष्टी उलटंपालट करत असतो. आणि घर बघा, घरात नुसता पसारा करून ठेवलेला आहे. दिवसभर आमच्याकडे हे असाच पसारा असतो. आवरून आवरून अक्षरशः कंटाळा येतो, पण असो, लहान मुलं असलं की हे सगळं होतच राहणार. तर आता माझा फ्रीज पण बऱ्यापैकी क्लीन झाला होता आणि म्हटलं इथे ना तेल वगैरे संपलं होतं, तर बरण्या ज्या आहेत त्या मी क्लीन करून काल ठेवल्या होत्या, त्या बऱ्यापैकी सुकल्या होत्या. तर आता तेल जे आहे त्यात ओतून घेते. एकामध्ये सनफ्लॉवर ऑइल आणि दुसऱ्यामध्ये राईस ब्रॅन ऑइल असं मी मिक्स यूज करत असते. असं म्हणतात की एकच तेल वापरायचं नसतं, हेल्थच्या हिशोबाने थोडंसं ते घातक असतं. त्यामुळे असे 2-3 तेलाचे प्रकार मी मध्ये मध्ये वापरत असते आणि त्यासाठी मग ह्या ज्या 2 बॉटल्स आहेत ना त्या खरंच खूप उपयोगी ठरतात. आणि हे पुनेल जे आणलेलं आहे ना ते सुद्धा मला ना यामध्ये ऑइल फिल करण्यासाठी खरंच उपयोगी ठरतात. तर आज स्वयंपाकाचा ना थोडासा छान असा बेत करायचं ठरवलं होतं. खूप दिवस झालं होतं प्रज्ञा म्हणत होता की पनीरची भाजी बनवली नाही. तर आज पनीरची मस्त अशी ग्रेव्ही बनवणार आहे, ज्याला तुम्ही टिक्का मसाला, पनीर मसाला असंही म्हणू शकता. आणि त्यासोबत रोट्या, तर गव्हाच्याच रोट्या बनवणार आहे. यामध्ये मी ना अजिबात ईस्ट वगैरे वापरत नाही. गहू फक्त, त्यामध्ये दही आणि थोडंसं बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकते आणि मस्त असं पीठ मस्त मऊसूद मळून घेतलं आणि त्याला ना छान सेट होण्यासाठी मी 2-3 तास ठेवते. तर आता फ्रीजमधल्या सगळ्या गोष्टी मी क्लीन करून ठेवल्या होत्या, त्या सुकल्या आहेत. तर त्यांना आता अरेंज करून देते. आणि बघा अशा प्रकारे माझा फ्रीज जो होता ना तो पूर्ण व्यवस्थित असा अरेंज झालेला आहे. म्हणजे गावी जायच्या आधीची तयारी माझी जी काय होती ना तर ती झालेली आहे सक्सेसफुल. आणि काही गोष्टी ज्या खराब झाल्या होत्या त्या मी काढून ठेवल्या. असं कधीही होणार नाही कुठल्याही घरामध्ये, कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत, की फ्रीज खोलला आणि फ्रीजमध्ये काही निघालं नाही.
तर असं होतंच, चुकून माकून काही गोष्टी राहतात वापरायच्या आणि मग त्या खराब होतात, टाकून द्याव्या लागतात. आणि लास्ट वेळेला मी जेव्हा गावी गेली होती ना, तर ही छोटीशी टोपली आणली होती. खूप दिवसापासून मला ही टोपली आणायची इच्छा होती चपातीसाठी, भाकरीसाठी आणि फायनली ती आज आली होती आणि तिचं आज मी ना उद्घाटन करणार होते. रोट्या ठेवून तर इथे कपडा जो आहे तो अंथरून घेतला मी आणि यामध्ये मस्त अशा रोट्या ज्या आहेत ना, तर मी ठेवणार होते. डिटेलमध्ये काही शेअर करत नाही आहे मसाला वगैरे म्हणजे पनीर मसाला, कारण याआधी मी शेअर केलेला आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. खाली मी लिंकसुद्धा देईन, शेअर करेन. तर आता रोटी माझी जी आहे ती बनवून झालेली आहे. तव्यावर मी अशा प्रकारे ना रोटी जी आहे एका साईडने पाणी लावून चिटकून घेते आणि मग मस्त असे शेकवून घेते. तर आता सगळ्या रोट्या रेडी करते आणि पनीर मसाला पण माझा रेडी झालेला आहे. मस्त असा पनीर मसाला दिसतो आहे आणि मला ना खरंच खूप आवडतो. म्हणजे याची ग्रेव्ही जी आहे ना ती मला आवडते. तर आता सगळं स्वयंपाक झालेला आहे. जेवणही करून घेते आणि आजचा व्लॉग तुम्हालाही आवडला असेल अशी अपेक्षा करते. चला पुन्हा भेटू दुसऱ्या व्लॉगसहित. तोपर्यंत बाय बाय.